हॅलो. हा, श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. सारखी आपली लपाछपी चालू आहे. हो ना, मी काय होतं ऑफिसमध्ये मला फोन अलाउड नाही ना, मग मला बरं. बाहेर जाऊन बोलावं लागतं. अच्छा. मग त्यामुळे ते मग मला काय माझ्या होतं सुनबाईला पण तेच आहे की तुम्ही फोन आतमध्ये घेऊन जाऊ नाही शकत. नाही, माझा फोन आतमध्ये असतो, पण कसं आहे आमचं छोटं ऑफिस आहे ना, मग ते कसं आपण बोलताना त्यांना डिस्टर्ब डिस्टर्ब होतं ना, होतं. त्यांचा अगदी फोन अगदी असं बरोबर आहे. आहे. त्यामुळे म्हणजे त्यांचं असं काही नसतं, पण ते त्यांना डिस्टर्ब होतं. मग त्यांचं जे लिंक असते ते तुटते ना, त्यांचं अगदी कोटेशन अगदी वेगळे अगदी बनवत असतात ते लोक. खरंय मग खरंय. आपल्यामुळे म्हणून मी घरचे कॉल किंवा कुणाचेच कॉल मी उचलत नाही आणि मी पण हा. करत नाही. मग मी अच्छा. बाहेरूनच कधी लंच टाइम मध्ये वगैरे करते. ओ तर मी अच्छा. म्हटलं तुमचे अनुभव येत नव्हते, माझ्या लक्षात नाही तुमची रिटायरमेंट होती. नंतर तुम्ही अहो, मी जेव्हा तुमचा खूप स्टेटस ठरवत बघितला. होती. पण मला ते त्यावेळेला घेताच आले नाही अनुभव. कारण मुलांची धावपळ सगळंच चालू होतं ना. बरोबर हा. बरोबर. नाही, आता माझा झाली एक रिटायर आता. आता मग म्हणजे कसं दुपारी आता करते एकदम तरी रिलॅक्स. थोडा आराम करते. हो. आता हा. थोडंसं एकदम सवय झालेली तर त्या रुटीनची, तर थोडंसं तुम्हाला पण जड थोडंसं जाईल हा. आता थोडे दिवस. आणि कसं शिक्षकांना कशी मे महिन्याची दिवाळीची सुट्टी आहे त्याची सवय झालेली असते. 1-2 महिने काही वाटणार नाही. नंतर बघू काय बरोबर. होतं ते. तसं मी नाही, करतेच आहे स्वतःला वेगवेगळे क्लास आता बीस तुम्हाला लावून काही बिझी करणार. तेच. तुम्ही काही अंकशास्त्राचा पण क्लास लावलेला ना तेव्हा नाही ताई, मध्ये? ते तर मी ना 20-25 वर्षापूर्वीच केलेलं आहे अंकशास्त्राचं. हा मग हा तेव्हाच मी हस्तरेषेचं पण, ज्योतिषशास्त्राचं पण, मला ते थोडीशी आवडच आहे ना या गोष्टीची. हा 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 तेव्हा केलं त्याच्यामुळे होतं. ते केलं पण होतं. मग माझा जास्त विश्वास हस्तरेषेवर गेला. हो. हं. नाही, मी म्हटलं की तुम्ही फोन, मग नंतर माझ्या लक्षात आलं की नंतर तुझा स्टेटस बघितला. म्हटलं ह्याची रिटायरमेंट आहे, म्हणून नाही, मी मग कदाचित म्हणूनच ना अनुभव आले नाहीये. स्टेटसला टाकले हे की म्हणजे कसं काही काहींना समजणार नाही. काळजी हा करतात ना की ताई आजारी आहेत का, असे मला तसंच मेसेज झालं येतात. की अनुभव आणि आता सवय झाली आहे ना, तर नाही सवय जमत झाली. असं. म्हणजे अगदी आतुरता राहते अगदी. की पुढचा अनुभव कधी येईल. हा ऐकला की पुढचा, हो एक तर लाईव्ह हो अनुभव, तो पण किती सुंदर आहे. बापरे, हो. तो तर शहारे येतात तो अंगावर अंगात शहारे बघितलं. आणणारा ताई. मी शेवटी ना निशब्द झाली. म्हटलं आता आपल्याला थांबवायला पाहिजे. माझे ना शब्दच फुटले नसते पुढे. नाही, खूप सुंदर ना. अशाच म्हणजे खरंच अशा सेवा करतात काही लेडीज ना, भरपूर हो सेवा हो. करतात. खरंय खरंय. आपण नाही थोडीशी सेवा केली ना तरी स्वामी घेतातच आपली दखल. हो पण हो. अशी सेवा पण करण्यासाठी मागच्या जन्मीची पुण्याई लागते. अशी सेवा अगदी अगदी सगळ्यांकडूनच होणं अगदी. शक्य नाहीये. हां. माझा छोटासा एक अनुभव होता. हां, मी सांगा ताई. म्हटलं आता एक अनुभव शेअर करेन. असे काय होतं, छोटे अनुभव लिहून नाही ठेवत, मग लक्षात नाही राहत नंतर. बरोबर बरोबर. हां. माझं काय झालेलं, गेट टुगेदर आम्ही खूप वर्षांनी केलं. म्हणजे आम्ही जेव्हा आमची 4थीची बॅच आहे ना, त्याचं गेट टुगेदर आम्ही आता वाह! मध्ये केलं. तर हां. म्हणजे ऍक्च्युली मीच ग्रुप तयार केला आणि मीच अरे वाह! त्याचं म्हणजे असं हे केलं. नंतर बाकीच्या कमिटी मेंबरनी सगळं कार्यक्रम केला. पण मी हां. आपलं म्हणजे मग तुम्ही सगळ्यांना गोळा शिकायला करायचं कुठल्या काम. शाळेत होतात? आम्ही ना विद्याविहार अंबरनाथ, विद्याविहार शाळा प्राथमिक शाळेमध्ये होतो आम्ही. तर विद्याविहार आणि नंतर हा मग? नंतर मग आपलं ग्रॅज्युएशन मी नाही इकडेच नाही, 4थी अंबरनाथमध्येच केलं. पर्यंतच असेल ना विद्याविहारला? नाही नाही नाही, ती 7वी पर्यंत होती तेव्हा. आणि मग आणि नंतर नंतर 8वी मग 9वी आम्ही 10वी? नंतर मग इकडे भाऊसाहेब परांजपे मग विद्यालय तिथे अंबरनाथमध्येच आहे. सगळ्या तुम्हाला माझ्याच मैत्रिणी होत्या ताई शिकवायला. हो. शेवाळे मॅडम अरे होत्या? अ, नावं ऐकलेत, पण कसे थोडे थोडे शिक्षक आम्हाला, थत्ते मॅडम होते आम्हाला. थत्ते परत इकडे मॅडम त्या डोंबिवलीहून यायच्या. मग त्या पुराणिक थत्ते मॅडम. मॅडम माझ्या हा हा बहिणीच्या खास फ्रेंड. हो, आणि त्या माझी मला बहीण खूप पण आवडायच्या. तुम्हाला असेल, माझी बहीण पण तुम्हाला असेल शिकवायला. सोळंकी मॅडम, मनीषा सोळंकी. त्यांना ओळखते मी. परत हां. परत मग ती खूप माझी बहीणच ना. ती आता ज्ञानसाधना कॉलेजला लेक्चरर आहे. अरे बापरे. आता हां, कसं स्वतःचं त्यावेळेला. कॉलेज काढलंय त्यांनी. बापरे. हुशारच होते एवढं ते. खूप म्हणजे इकडे अंबरनाथमध्येच माझं सगळं शिक्षण झालं. तर आम्ही हो. असं 4थीची बॅच आहे, 4थीचं गेट टुगेदर ठेवलेलं आमचं. बरं, आणि बरं. 4थीचं गेट टुगेदर ठेवलं तर काय झालं, आम्ही गेट टुगेदरला गेलो. मग माझी मुलगी थोडी 2 नंबर लहान आहे ना, तर हां, ती हां. मला सारखा फोन करत होती की लवकर ये मम्मी घरी. आता हां. कसं मी म्हटलं की नको, मग आपण जास्त वेळ नको थांबायला. मी आपलं त्यांचं चाललं होतं. मी हं. आपलं जे मेन सगळं अटेंड केलं आणि हां. आम्ही नवरात्रीमध्ये ठेवलेलं, तर माझे पण उपास चालू होते. अरे मग हां. मला पण संध्याकाळी बाकीच्यांच्या जेवणाची गडबड म्हणून मी पटकन निघाली हां, हां, घरी हां. जायला. तर जवळ हां. आहे माझं घर. पण काय अच्छा. झालं, जाता जाताना मी रिक्षा ऑटो करून गेली घरी. हं, तर ऑटो हं, हं. करून गेली ना, तर
मला असं वाटलं की माझ्या हातात मोबाईल आहे म्हणून, म्हणजे ते बरं. असं एक पिशवी होती हां. आणि त्याच्यामध्ये मला आधी वाटलं माझ्या हातात आहे आणि मी ते घाईघाईत ना तसंच त्यांनी त्या गेट टुगेदरला असं काहीतरी रिटर्न गिफ्ट दिलेलं, ते मला असं वाटलं की त्याच्यात मी मोबाईल ठेवलाय त्या पिशवीमध्ये, तर मी काही ठेवलाच नव्हता तो मोबाईल. तो मोबाईल ओह! माझ्या रिक्षातच राहिला अरे! आणि मी घरी गेली. मी घरी गेली हां. आणि ना माझ्या वॉलपेपरला ना स्वामींचा फोटो आहे. बरं, बरं. हां. वॉलपेपरला पण आणि माझा लॉक आहे मोबाईलला, तर त्यामुळे काय कोण उघडू नाही शकत. तर हां, काय हां. झालं, मी घरी गेली आणि माझी मोठ्या मुलीचा अभ्यास येतो ना त्याच्यावर, तर ती हां. मला म्हणते मोबाईल दे, मोबाईल दे. तर मी म्हटली कशाला गं? तर मी झोपणार होती गेल्या गेल्या मुलीला घेऊन, छोट्या मुलीला. म्हटलं हां. आता झोपते, दुपारीच गेलो मी, म्हटलं बरोबर. झोपते. तर ती म्हणाली की नाही मम्मी मोबाईल दे मला, मला अभ्यास आलाय. तर मग मी तिला बोलली घे म्हणून मोबाईल असेल पर्समध्ये. तर ती शोधते, नाही भेटला. तर तिने हां. लगेच तिच्या आजीच्या मोबाईलवरून फोन लावला माझ्या मोबाईलवर. हां, हां. तर मला ना आपल्याला कसं, मला असं भास होत होता घरामध्येच आहे मोबाईल. मी बोलली अगं नाही असेल बघ त्या पिशवीमध्येच असेल, नीट बघ वगैरे. तर नाही, मोबाईल कुठेच नाही आणि अय्या! मोबाईलची रिंग चांगली वाजत होती पण कोण उचलतच नव्हतं. मी अरे! म्हटलं आता म्हटलं जर शाळेत राहिला असेल तर काही प्रॉब्लेम नाही, ती म्हणजे ते फ्रेंड्स देणारच मला मोबाईल. पण बरोबर. म्हटलं जर रिक्षात राहिला तर रिक्षावाला ना ओळखीचा ना पाळखीचा. म्हटलं बरोबर. कसं ना कोणाची काय आहे असं माहित नाही. खरंय. तर ना ती खूप वेळ उचललाच नाही त्याने, जवळजवळ 15-20 मिनिटं फोन. आणि बापरे! पाऊस पडत होता. पावसाळ्यात आमचं गेट टुगेदर होतं. आई नवरात्रीमध्ये पाऊस पडत गं! होता. हां, हां. मग माझ्या मुलीने परत फोन केला. तर तो उचलतच नव्हता फोन. हां. नंतर कितीक वेळाने ना मी म्हटलं स्वामी माझा मोबाईल, एक तर माझ्यावर आता खूप म्हणजे माझी अशी वेळ चालू आहे की मला तो मोबाईल पण खूप महत्वाचा आहे आणि बरोबर. मुलींचा अभ्यास आणि माझं सगळं त्याच्यावर आहे. म्हटलं मला जर अगदी, मोबाईल अगदी. भेटला नाही ना तर माझी खूप वाट लागेल. आणि बरोबर. तुम्हाला त्या क्षणी ना तसा तिकडे मोबाईल माझ्या मुलीने केला तर त्यांनी फोन उचलला त्या रिक्षावाल्याने. आणि तो हां. रिक्षावाला बोलतो, अहो मॅडम मी स्टेशनला आलो, आता कुठे तुमचा मोबाईल परत द्यायला येऊ? हां. तुम्ही तुम्ही विसरून गेलात मोबाईल. तर माझी मुलगी बोलली काका तुम्ही या, म्हणजे तुम्हाला वेळ लागला तर तुम्ही या मोबाईल घेऊन म्हणून. हां, हां, हां. तर तर पण मी त्यांनी म्हटलं लगेच उचलला. ती उचलला, स्वामीचीच त्यावेळेला कृपा की उचलला. नाही? आधी नाही उचलला. आधी नाही बघा. उचलला पण किती वेळ. हां, आणि ती हां. जेव्हा असं बोलली ना, तेव्हा तिने मोबाईल उचलला. हां. उचलला आणि उचलल्यानंतर ते बोलले की ठीक आहे मी देतो मोबाईल आणून, तुम्ही या बिल्डिंगच्या खाली. तर त्याने मला सोडलेलं त्याच्या लक्षात होतं. हां, म्हणून तो हां. आला. हां. आल्यानंतर तो कसा बोलतो हां. की मी मोबाईल देईल पण बोलतो मला पैसे द्या. बरं. हां, हां. म्हणजे मी आता तुम्हाला मोबाईल दिला ना, तर तुम्ही भाड्याचे मला पैसे. मोबाईल देण्याचे पैसे द्या बोलतो. अच्छा. तर म्हणजे आता ती स्वामींचं मी नामस्मरण कुठेतरी केलं म्हणून ते म्हणजे त्याची बुद्धी होती न देण्याची. पण आ! स्वामींनी त्याची बुद्धी वळवली ना त्यावेळेला. बरोबर, बरोबर. नाहीतर त्याने मोबाईल तर दिलाच नसता ना मला. आता तो जर आता हो. पैसे मागतोय तर त्याची पण स्वामींनी त्याला बरोबर म्हणजे हे केलं की बाबा नाही दे ते बाबा. पाहिजे हां. तिला मोबाईल वगैरे म्हणून. आणि नंतर मग मी म्हटलं आता बघा आता आपण आपल्या परिस्थितीप्रमाणे आपण पैसे देणार ना. तर बरोबर. आता हं. मोबाईल दिला ठीक आहे. आता ठीक आहे ती गोष्ट हरवली असती तर मला ते घेणं पण म्हणजे महागच होतं. पण माझी अशी पण कंडिशन नाही की बाबा मी त्याला असं एकदम 1000-2000 रुपये द्यावे अशी पण माझी कंडिशन. तो म्हणतो एवढी किती पैसे नसतेच द्याल हो. तुम्ही? एवढं कोणाकडे असतात ताई पैसे द्यायला. तेच ना. तर तो मला म्हणतो की मॅडम किती देणार तुम्ही? तर माझी मुलगी बोलली, आता ती लहान ना, तर ती काय बोलली, "काका देते मी ₹50." ती गेलेली आधी खाली. हां, हां, तर हां. तिने मला मग आजीच्या मोबाईलवर फोन करून खाली बोलवून घेतलं. मला बोलते की "मम्मी ते काय पैसे मागतायत, तूच खाली ये." तर हं. तिच्या हातात होते ₹100. तर ती म्हणते की "मम्मी ते ना पैसे मागतायत, तू खाली ये." मग मी खाली आली. मी म्हटलं "काय हो काका काय झालं?" तर बोलतात "नाही आता तुमचा हरवला असता तर तुम्हाला खर्चच होता ना, मग तुम्ही मला आता कमीत कमी ₹1000 तरी द्या." बघा किती हां. नीती वाईट ना लोकांची. पण वाईट. तर मी त्यांना म्हटलं, "हे बघा भाऊ," म्हटलं, "ठीक आहे मोबाईल हरवला असता तर ठीक आहे. पण म्हटलं तुम्ही इमानदारीत दिला ती पण मी तुमचे धन्यवाद मानते. पण म्हटलं माझ्याकडे तेवढे पैसे नाहीयेत. खरंच हां, नाहीयेत. नाहीतर मी दिले असते. म्हटलं मी तुम्हाला देते म्हटलं ₹200 हां. आणि म्हटलं जर कधी मला तर तुम्ही कधी दिसलात तर माझ्याकडे असतील तर मी तुम्हाला परत पण देईल." हां, हां, हां. तेव्हा तो माणूस ॲग्री झाला. बापरे! बघा. आणि मग त्याने त्याच्या हातातला मोबाईल मला दिला. म्हणजे तो पण असा रागारागातच दिला. मग मी त्याला ₹200 दिले शेवटी. अगं बाई! पण ते हां, बघा हां. तेव्हा त्याने मला मोबाईल दिला. पण मला सांगायचा उद्देश एवढाच की त्याची तर म्हणजे तो एवढा पैशांसाठी जर हे करतो तर त्याने मोबाईल मला दिलाच म्हणजे नसता. त्याची नीतीच नव्हती द्यायची तुम्हाला. त्याची नीतीच नव्हती. पण ते कसं स्वामींचं कुठेतरी स्वामींनी हे काहीतरी होतं. हे केलं हो. खरंच. ते त्याची बुद्धी बुद्धी वळवली. वळवली. त्याची बुद्धी आणि स्वामी बुद्धी वळवतात. हे माझं किती वेळा असं
म्हणजे किती गोष्टींमध्ये ते छोटे छोटे अनुभव तर कितीतरी आलेत, पण ते कसं आपल्याला रेग्युलर रुटीन मध्ये असताना ते लक्षात म्हणजे पटकन नंतर आपल्या लक्षात येत नाहीत. कधी कधी अशी कल्पना केली तरी स्वामी दिसून जातात, म्हणजे कल्पना केली स्वामी तर दिसून जातात. ते तर सगळ्यांनाच येत आहेत, म्हणजे आता तर स्वामींचं. आणि आता तर असं एवढं झालंय ना की अंबरनाथ मध्ये तर एवढं स्वामींचं झालंय ना की मोस्टली गाड्यांवर स्वामी दिसतील तुम्हाला. मोस्टली. आणि स्वामींच्या मठामध्ये एवढी गर्दी असते. पहिल्या दिवशी तर अक्षरशः मला दर्शन घ्यायला भेटलं नाही स्वामींचं. मी बाहेरून काचेतून दर्शन घेतलं, कारण की एवढी गर्दी होती. हा. आणि कुठे येते अंबरनाथला, हो. कुठे येते इथे? अंबरनाथमध्ये भरपूर स्वामींचं मोठा मठ आहे अंबरनाथमध्ये. म्हस्के, अण्णा म्हस्के म्हणून त्यांचा मठ आहे. अच्छा खूप अच्छा. मोठा मठ आहे आणि खूप जुना मठ आहे आणि खूप सेवा तिथे चालते. सेवा पण खूप सुंदर करतात, म्हणजे छान असतो. वेळ नसतो पण खूप सुंदर सेवा आणि खूप छान, म्हणजे मठ खूप सुंदर आहे. अरे वा. बघण्यासारखा मठ आहे. हो. आणि सेवा पण खरंच त्यांचे मंत्र वगैरे एवढे पाठ आहेत ना, खरंच कधी कधी असं वाटतं की आपण एवढं नाही वेळ जेवढा देता येत स्वामींसाठी, पण दिला पाहिजे अभिषेकाला वगैरे असं. माझा पण आता तिसरा म्हणजे माझा तिथे नाही, माझा दिंडोरी प्रणित मठ आहे आमच्या इथे बाजूला. तिथे माझा तिसऱ्या रविवारचा नैवेद्य असतो. तिसऱ्या रविवारी नैवेद्य घेतला, कारण की मला रविवारी सुट्टी असते. त्याच्यामध्ये पण स्वामी खूप अनुभव देतात त्या नैवेद्याच्या बाबतीत पण. त्या दिवशी काय झालं, आता मी याला दुसरा एक गोष्ट सांगते की एकदा काय झालं, मी दुसराच रविवार होता आणि मला तिसरा रविवार दिलाय. पण माझं काय झालं, कधी कधी माहिती ना, ते कॅलेंडरमध्ये कधी कधी 31ला रविवार असेल तरी आपल्याला ते तिसरा दिसतो. तर मी म्हटलं की तिसराच रविवार आहे. मी नैवेद्य तयार केला आणि मी घेऊन गेली. आणि एक ठाण्यावरून एक जण नैवेद्य घेऊन येतो इथल्या मठामध्ये. दिंडोरी प्रणित. दिंडोरी प्रणित मठ आहे इथे. छोटंसं केंद्र आहे. तिथे नैवेद्य घेऊन येतात त्या ताई. त्यांची पण भरपूर श्रद्धा आहे. त्यांचे मिस्टर नेव्हीमध्ये आहेत, पण त्या खूप श्रद्धेने येतात ठाण्यावरून. मला तर आश्चर्य वाटतं, त्या 10:30च्या आरतीला ठाण्यावरून नैवेद्य आणतात आणि त्यांचा दुसरा रविवार आहे. तर त्या आल्या होत्या. तर त्या आल्या होत्या नैवेद्य घेऊन. आणि काय झालं, माझी गैरसमज झालं की मला वाटलं माझा दुसरा रविवार आहे, म्हणजे माझा तिसरा रविवार आहे. मी घेऊन गेली. 2 नैवेद्य झाले. मी गुरुजींना फोन केला, गुरुजी माझा नैवेद्य होता ना, तुम्ही मला फोन केलेला. तर गुरुजी म्हणतात, अगं नाही सोनाली, मी चुकून तुला फोन केला, त्यांचा नैवेद्य आहे ना त्यांनी दिला. पण मी बोलली, आता गुरुजी मी पण नैवेद्य घेऊन आलीये. तर गुरुजी बोलले, ठीक आहे ना, स्वामींना कदाचित 2 नैवेद्य पाहिजे असेल, तुम्ही दाखवा दोघींनी पण ना. मग त्या ताईंनी काय केलं, माझी भाजी त्याची, माझी भाजी तिकडे, असं करून आम्ही एकत्र करून तो नैवेद्य स्वामींना दाखवला. आणि मला बोलतात ताई तुम्ही एवढ्या ह्याने आल्यात, म्हणजे तुम्ही तुमचं आरती म्हणून, तर तुम्ही घ्या आरती. तर मी म्हटलं नाही तुम्ही घ्या ताई. तर आरती मी स्वामींना म्हटलं, स्वामी आता आम्ही दोघीच आहेत आरतीला, म्हणजे कसं केंद्र छोटं आहे ते, पण असं रेग्युलर आरतीला जास्त संध्याकाळचे असतात, सकाळचे एवढे कोण नसतं, म्हणजे असं जास्त नसतात. तर आम्ही दोघीच होतो. आरती घ्यायला, म्हणजे आम्ही दोघींनी आरती वगैरे घेतली. तर त्या ताई कशा मला बोलतात, त्यांची मुलगी ना, तिला थोडंसं बोलण्यामध्ये प्रॉब्लेम आहे, तर त्यांना ते स्वामींच्या कृपेने ती बोलायला लागली वाटतं. तर त्यांना पण खूप छान अनुभव आलेत ते बोलल्या. तर बोलतात म्हणून मी ठाण्यावरून नैवेद्य आणते. तर त्या काय मला बोलल्या की ताई तुम्ही ना, तुम्ही एवढ्या ह्याच्याने हे केलंय, तुम्ही पण एवढ्या श्रद्धेने आणलंय, मी पण एवढ्या श्रद्धेने आणलंय, तर आपण दोघींनी एकमेकींचं नैवेद्य एकत्र दाखवू. म्हटलं चालेल. मला पण ते आवडलं की ती अशी स्वतःहून बोलली म्हणून. मग आम्ही दोघींनी हे केलं. आणि नंतर ती मला काय बोलते, माझ्या मुलीला ना मी वाटाण्याची भाजी केलेली. ती म्हणते, अहो काल ना मला वाटाणे भिजत घालायलाच विसरली. मी स्वामींना माझ्या मुलीला वाटाण्याची भाजी खूप आवडते. तिची मुलगी काहीतरी 5 वर्षाची. तर ती म्हणते माझ्या मुलीला ना वाटाण्याची भाजी खूप आवडते. तर ती मला बोलली होती रात्री स्वामींना, आणि मी स्वामींच्या नैवेद्यामध्ये वाटाण्याची भाजी करते, कारण की तिला ती नैवेद्याची भाजी किती छान होते ना, म्हणून ती बोलते. आणि मी ती भाजी तिच्यासाठी 2 टाइम ठेवते. तर बोलते मी काल रात्री विसरली आणि बघा ना तुम्हीच वाटाण्याची भाजी आणली आहे. तर मी म्हटलं, माझं असं आपलं ठेवलं, भिजत घातलं काहीतरी आपलं असं रोजप्रमाणे असं. मी काय असं ठरवून नाही केलं. तर मी म्हटलं, मग ताई तुम्ही, ती मला डायरेक्ट बोलते, मी ही वाटाण्याची भाजी माझ्या मुलीसाठी नेते आता ताई, आणि मी परत केंद्रामध्ये ना आणून वाटी ठेवून देईन, परत पुढच्या आरतीला येईन तेव्हा. म्हटलं नाही ठीक आहे चालेल. आणि मला एवढा आनंद झाला, म्हटलं स्वामींनी माझी भाजीच मागून घेतली. किती छान हो ताई. खूप. म्हणजे हा नैवेद्याचा अनुभव आहे माझा. म्हणजे मला एवढा आनंद झाला. मला खूप असं स्वामींचे छोटे छोटे अनुभव भरपूर येतात. आणि संकटकाळी तर स्वामी उभे राहतात तारक मंत्राने, तर भरपूर ताकद भेटते. आता माझे पण भरपूर प्रॉब्लेम्स आहेत माझे. पण कधी कधी ना, आता मी काय होतं, सेवा घ्यायला काय नाही, ती करायला होत नाही. म्हणजे असं आहे ना, वेळ कमी पडतो. आता आपण जॉबला जातो,
सकाळ संध्याकाळ जॉबमध्ये. सेवा चालेल. करायला ना दिवस कुठे उगवतो आणि कुठे वावळतो. अगदी, माझं अगदी, नामस्मरण हीच एक सेवा. माझं मग तर हे बघा नामस्मरण ताई, हीच एक. भक्ती महत्वाची असते. हो. हं? मी तर मी शेअर नामस्मरणच करते हं, करते. ताई. हो 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 ठीक आहे ठीक आहे. हं, श्री स्वामी थँक्यू. समर्थ. हा हा श्री श्री स्वामी स्वामी समर्थ. समर्थ. हॅलो बेटा.